नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण सगळ्यांची आवडती अशी हॉटेलसारख्या चवीची पावभाजी घरच्या घरी आणि ती सुद्धा कुकरमध्ये अगदी झटपट कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत. कुकरच्या फक्त 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हॉटेलसारख्या चवीची पावभाजी आपण आज बघणार आहोत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पावभाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी इथे रेडी केलेल्या आहेत. तर भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि चिरून घेतल्यात. यामध्ये मी 4 मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी ओला वाटाणा, त्यानंतर 1 वाटी फ्लावर, अर्धी वाटी शिमला मिरची, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी गाजर आणि अर्धी वाटी परसबी या सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला भाजी कुकरमध्ये बनवायची आहे. त्यासाठी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी तेल आणि 1 मोठा चमचा बटर हे घालून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला लागणार 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट. आता ही आलं लसूण पेस्ट तेल आणि बटरमध्ये छान परतून घ्यायची आहे. फोडणीसाठी आपल्याला तेल आणि बटर दोन्ही वापरायचं आहे. यामुळेच भाजीला चव खूप छान येते. तर आता हे आलं लसूण पेस्ट आपण तेल आणि बटरमध्ये छान परतून घ्यायचं 2 ते 3 मिनटं. तर हे झालेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचे. तर 1 मध्यम आकाराचा मी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलाय. आता तो कांदासुद्धा यावरती गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने एकदा तरी पावभाजी नक्की बनवून बघा. खूप छान लागते चवीला आणि वेळसुद्धा खूप कमी लागतो. आता कांदा आपला परतून झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचे आणि तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करू. तर त्यासाठी मी इथे 2 चमचे पावभाजी मसाला वापरलेला आहे. पावभाजी मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. तर 2 मोठे चमचे इथे पावभाजी मसाला, त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेले आहे. तर यामुळे भाजीला कलर खूप छान येतो. आपण इथे कोणताही रंग वापरलेला नाही. त्यानंतर अगदी थोडीशी पाव चमचा हळद वापरलेली आहे. तर आता हे मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत. मसाले परतताना गॅस मात्र इथे कमी ठेवायचे. कमी गॅसवरती हे मसाले छान परतून घ्यायचे. आता यामध्येच चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जे कांदा आणि टोमॅटो आहे तर पटकन शिजला जातो. तर मीठ टाकल्यानंतर सुद्धा 2 मिनटं परतून घ्यायचं. आता थोडं मऊ होत आलेला आहे कांदा आणि टोमॅटो. तर आणखी 2 मिनटं आपण परतून घेतोय. तर बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान असं सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये आपण सगळ्या ज्या भाज्या रेडी करून ठेवल्या तर त्या सगळ्या यामध्ये ॲड करायच्या आहेत. तर इथे मी गाजर, शिमला मिरची आणि 1 वाटी बटाटा तो सुद्धा चिरून घेतलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला बीट वापरायचं असेल तर वापरू शकता, पण अगदी थोड्या प्रमाणात वापरायचं, कारण त्यामुळे भाजीची चव थोडीशी वेगळी येते. त्यामुळे मी ते बीटचा वापर केलेला नाही. याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरची वापरू शकता. ती तिखट नसते, पण यामुळे भाजीचा रंग खूप सुंदर येतो. तर इथे मी सगळ्या भाज्या ॲड करते आणि आता या भाज्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत. साधारण 2 ते 3 मिनटं या भाज्या सुरुवातीला पाणी न घालताच आपण या तेल आणि बटरमध्ये परतून घ्यायच्या, म्हणजे भाजीला चव खूप छान येते. आता हे परतून झालेलं आहे. यामध्ये आपण पाणी ॲड करू. तर इथे मी 2 वाटी पाणी ॲड केलेलं आहे. पाण्याचा वापर खूप जास्त करायचा नाही, कारण शिजल्यानंतर भाज्यांना सुद्धा पाणी सुटतं. त्यामुळे पाणी नंतर खूप जास्त होईल. तर त्यामुळे मी इथे 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. आता याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मी 4 शिट्ट्या केल्या. कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं, त्यानंतर खोलायचं. आणि आता बघू शकता भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत. आता पोटॅटो स्मॅशरने या भाज्या छान स्मॅश करून घ्यायच्या आहेत.
अगदी व्यवस्थित अशा या भाज्या सगळ्या स्मॅश करून झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आता भाजीची चव अजून वाढवण्यासाठी इथे मी वरून बटरचा तडका दिलेला आहे. तर मी 1 चमचा बटर गरम करून घेतले, त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. त्यामुळे कलर खूप सुंदर येतो आणि ते वरून टाकून घ्यायचं आहे. यामुळे भाजी खूप सुंदर लागते. तर तुम्ही अशीच सुद्धा सर्व करू शकता किंवा 2 ते 3 मिनिटं गॅसवरती, मध्यम गॅसवरती एक उकळी येऊ द्यायची. म्हणजे जो आपण तडका दिलाय तो व्यवस्थित सगळ्या भाजीला लागला जाईल. आणि आता वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतले. तर बघू शकता आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. तर पावसुद्धा आपण तयार करून घेऊया. तर त्यासाठी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडासा अर्धा चमचा बटर टाकून घेतले आणि त्यावरती थोडीशी पावभाजी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा कांदा. आता यावरती आपण पाव शेकून घेऊया. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने पावभाजी नक्की बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर आपली पावभाजी तयार झालेली आहे आणि ते आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता पावभाजीचा कलर एकदम सुंदर आलेला आहे. तर पावसुद्धा आपले तयार झालेले आहेत. तर तयार आहे आपली कुकरमधली झटपट तयार होणारी पावभाजी. आणि ही पावभाजी चवीला अगदी हॉटेलसारखी लागते. नक्की ट्राय करून बघा. तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.